माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटली। दादांनी शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केले। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, मग पुढे कसं होणार? पवारांचं मत, सूत्रांची माहिती। भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार यांच्याकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती, आजही नाही, पवारांचं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांच्यावरील गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाली। बडगुजर यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, फडणवीसांचं वक्तव्य। तर पक्षात कोणी येत असेल तर स्वागत, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जयश्री पाटील भाजपात। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसूर। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी समिती अभ्यास करणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मोठी माहिती समोर आली आहे। 3 महिन्यांपूर्वीच विमानाचे इंजिन बदलण्यात आलं होतं। 12 वर्ष जुन्या विमानाचे इंजिन मार्चमध्येच बदलण्यात आलं होतं।